तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, हा दिवस आहे मंगळवारची संध्याकाळ आहे आणि पूजेच्या नंतर आम्ही एकत्र जमा झालो होतो इथे. तर बाकी जे जायचे ते गेले आणि साईंची आई आणि माय वगैरे राहिली होती. तर आम्ही सगळेजण ना गप्पा मारत बसलो होतो दादाच्या फ्लॅटमध्ये. तर त्यामध्ये ना आम्ही माईसोबत वगैरे भरपूर गप्पा मारल्या आणि माईचं फेवरेट फूड काय, म्हणजे तिला काय खायला आवडेल स्वयंपाकामध्ये, तर हे विचारायचं. तू सांग काय बनवायचं. काय बनवा? अगं तुला काय आवडतंय? पास्ता बनवा ना, किस्ता बनवा. आणि ते मनसुरी बनवता का? मसुरीची डाळ बनवता बघा. नाही नाही नाही, मनसुरी बनवा ग, मनसुरी बनवा. पोळ्या पुरणाच्या का शेंगदाण्याच्या? शेंगदाण्याच्या का पूर्णाच्या? मग करूया का आपण पोळ्या उद्या? शेंगदाण्याच्या करूया. खाचेल ना? हो, आता किती खाचेल? एक आधी खाय. तिला तिचा फेवरेट आहे. पण ना बाईक वर कधी कधी चांगलं वाटतंय जायला. नाही असं कधी रस्त्याने, हा. म्हणजे आता कुठं फिरायला वगैरे जाताना आपण कधी जमतो का? नाही जमतो. नाही जमत. हा. पण जर आता रोजच्या प्रवासासाठी जर बाईक म्हणलं रोज. आणि इथे आज मंगळवारचा दिवस आहे आणि आम्ही सगळेजण जमा झालो होतो संध्याकाळच्या टायमाला आणि भरपूर गप्पा मारल्या. त्यामध्ये आम्ही माईसोबत थोडीशी थट्टामस्करी केली. त्यानंतर ना आज दादा, म्हणजे माझा भाऊ, हा लहान भाऊ आहे माझ्यापेक्षा, पण मी त्याला दादा म्हणते लाडानी, कारण एकुलता एक आहे तो आमचा. आम्ही तिघी बहिणी आणि तो एकुलता एक आहे. तर तो ना फर्स्ट टाईम एवढ्या लांबचा प्रवास केला त्यांनी आणि जॉबवरून तो रिटर्न आला. त्यामुळं ना त्याचा अनुभव मी विचारत होते की कसं वाटलं एवढ्या लांबून जॉब करायचं, जमल का, आणि कसं वाटला प्रवास वगैरे ते विचारलं. तर तो बोलला की ट्रेनचा प्रवासच चांगला आहे आणि बाईकवरती रोज म्हणलं तर थकून जाईल. आणि त्यानंतर ना इथे ही जी मोठी फोटोफ्रेम आहे ही मी मम्मीला गृहप्रवेशाच्या पूजेमध्ये गिफ्ट दिली होती. म्हणजे साडी वगैरे ते तर आहे, घेतला होता मम्मीला पप्पाला, पण फ्रेम दिली होती. बाबासाहेबांचा फोटो घरामध्ये असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळंच ना मी बाबासाहेबांचा मोठा फोटो मम्मीला गिफ्ट दिला. तर तो फोटो ना साहेबांनी फिट करून दिला इथे घरामध्ये. म्हणजे नवी मुंबईवरून काम करून आले, हां, नंतर इथल्या फ्रेश वातावरणामध्ये कसं वाटलं? थकल्यासारखं तर अजिबात वाटत नाही. सर्वात पहिली गोष्ट हां हां म्हणजे जो फ्रेशनेस आता आल्याने मी गेलो आंघोळ वगैरे करून आलो, आणखीन जास्त फ्रेश वाटतं. हां हां. आता अवंतिका झोपले म्हणून, नाही तर आता तिला घेऊन मी 1 तासभर तरी अजून खाली जाऊन फिरलो असतो मस्त. म्हणजे आता बॅडमिंटन वगैरे खेळू शकतो पाऊस नसता तर. हा, पण पाऊस आहे ना. या माईला घेऊन झोका खेळू शकतो. हा, मग मला चाकाला न्यायचं, झोक्यावर बसवायचं, किती का पाऊस येण्यावर झोका खेळायचं आणि घेऊन यायचं. भिजलं तर भिजलं. तसं नाही, झोक्यावर मी बसणार, तू झोका मारायचा. हा, बरोबर, चालेल. तर हॅलो फ्रेंड्स, तर आता ही आहे पुढच्या दिवसाची मॉर्निंग. तर मॉर्निंगच्या 4 वाजलेले आहेत आणि रात्री ना बराच वेळ आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर पहाटे लवकर उठलं तर थोडंसं ना आळस आल्यासारखा झाला होता आणि बाहेर ना बारीक बारीक पाऊस चालूच होता आणि लगातार ना 2-3 दिवस झालं पाऊस चालूच आहे. तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा. तर म्हणजे रात्रंदिवस पाऊस चालू असल्यामुळे ना कपडे सुकले नव्हते, तर मी स्टँडवरती कपडे सुकायला ठेवलेत आणि बरोबर स्टँड जो आहे तो फॅनच्या खालीच ठेवला आहे. आणि इथे बघा अजूनसुद्धा ना बारीक बारीक पाऊस चालूच आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही एवढं, पण अजूनसुद्धा ना बारीक बारीक पाऊस चालू आहे. तर इथे ना डब्यासाठी मला ज्वारीच्या भाकरी बनवायच्या होत्या. तर अगोदर मी भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर भाजी जी आहे ती एका साईडला ठेवून दिली आणि आता त्यानंतर चहा पण तयार केला आणि आता चहा पीत पीत इथे डब्यासाठी फक्त 2 भाकरी टाकणार आहे. आणि हे जे बाजूला हे टोपलं दिसतंय ना भाकरीचं, तर हे ॲक्च्युअलमध्ये हे भाकरीचं टोपलं नाही, तर हे आर्टिफिशियल टोपली आहे आणि
शोची टोपली आहे, त्यामध्ये ना फळं वगैरे ठेवता येतात आणि डीमार्टमधून घेतलं होतं मी. तर याला ना भरपूर वर्ष झालं, जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाली या टोपलीला घेऊन. पण व्यवस्थित सांभाळलं त्यामुळं व्यवस्थित राहिली अजूनसुद्धा. आणि ना ते लाकडाची ती टोपली लाकडाच्या काडीची ती टोपली बनवलेली असते ना, तर ती टोपली नाही ही, तर असं प्लास्टिकसारखं वेगळंच काहीतरी आहे आणि त्याच्याने ती टोपली बनवलेली आहे आणि दिसायला ना खूप सुंदर दिसते. आणि मी ना याच्यामध्ये फळं वगैरे ठेवते किंवा हे अद्रक वगैरे असते ना, अद्रक वगैरे ठेवून देते. पण आज ना माझं मनात एक विचार आला की भाकरीसाठी ही टोपली यूज करून बघावी. आणि अगोदर होती माझ्याकडे टोपली भाकरीची, पण इथं जसं आलो ना तसं मी ते टोपली वापरणं बंद केलं आहे. कारण की ना इथे गवताळ म्हणजे परिसर जो आहे ना तो गवताळ आहे आणि गवतावरचे ना काही छोटे छोटे म्हणजे काही कीटक वगैरे असतात, तर ते कधी कधी येतात घरामध्ये. त्यामुळे ना मनामध्ये एक कधी कधी शंका येते की ते जे छोटे छोटे कीटक असतात ते आपल्या भाकरीच्या टोपलीमध्ये वगैरे गेले असतील अशी शंका येते. त्यामुळं ना मी टोपली वापरणंच बंद केलं आणि म्हणजे भाकरी किंवा चपाती थोडंसं असं बाहेर ठेवून थंड करून घेते आणि त्यानंतर ना चपातीच्या डब्यामध्ये भरून ठेवते. आणि ते पॅक असतं त्यामुळं ना डब्यामध्ये ठेवल्यावरती ना काही वाटत नाही. आणि फ्रेंड्स, आजकाल ना शनिवारपासून जवळजवळ ना कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि भरपूर असा पाऊस चालू आहे. सकाळ संध्याकाळ पाऊस चालू आहे. आणि आता ना माय आणि साईंची आई दोघीजणी राहिलेत मुक्कामाला. तर नेमकं माय इथे मुक्कामाला राहायला आली आणि आता एवढा पाऊस चालू झाला, त्यामुळं ना घराच्या बाहेरसुद्धा निघायला म्हणजे अवघड झालं आहे. त्यामुळं ना माईला म्हणजे 24 तास घराच्या आतमध्येच राहावं लागतं आहे. त्यामुळं तिला म्हणजे जर बाहेर फिरलं वगैरे असतं ना तर तिला खूप छान वाटलं असतं. आणि आम्हाला ना तिला गार्डनमध्ये वगैरे घेऊन जायचं आहे, तिला झोका वगैरे खेळायला सांगायचं आहे. पण हा पाऊस जो आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे, त्यामुळं ना हे काही शक्यच होत नाही. तर अजूनसुद्धा ना कंटिन्यू पाऊस चालूच आहे. तर दुपारपर्यंत जर पाऊस कमी झाला तर बरं होईल. कारण की कुठलाही ऋतू जर लगातार असला ना तर कंटिन्यू जर कडक ऊन पडलं तर ते सुद्धा आपल्याला सहन होत नाही. आणि कंटिन्यू पाऊस जर लागून बसला तर ते सुद्धा आपल्याला सहन होत नाही. आणि कंटिन्यू जर कडक एकदम हिवाळा पण असला तर ते सुद्धा आपल्याला सहन होत नाही. म्हणजे ना थोड्या प्रमाणात सगळे ऋतू आपल्याला पाहिजे असतात. आणि ह्या वर्षीचा पाऊस जो आहे तो मे महिन्यापासूनच चालू झाला आहे आणि मे महिन्यामध्ये पण भरपूर प्रमाणात पाऊस पडला. तर आता तर जून महिना चालू आहे, तर शनिवारपासून कंटिन्यू चालूच आहे पाऊस. आणि त्यामुळं ना वातावरण खूप थंड झालं आहे. आणि थंड वातावरणामध्ये पहाटे 3:30ला उठून काम करायचं हे ना थोडंसं अवघड जातं. उन्हाळ्यामध्ये ना काहीच वाटत नाही, 3:30ला उठायचं म्हटलं ना तर उन्हाळ्यामध्ये काहीच वाटत नाही. पण पावसाळा आणि हिवाळा हे 2 ऋतू जे आहेत त्याच्यामध्ये ना पहाटे लवकर उठून स्वयंपाक करायचा म्हणलं की खूप अवघड जातं. आणि आजकाल ना म्हणजे भरपूरदा असं होतं की मी पहाटे उठते आणि साहेबांचा डब्बा वगैरे बनवून देते आणि त्यानंतर वापस थोड्या वेळ झोपते. कारण की थंडीचे दिवस आहेत त्यामुळं ना खूप थंडी वाजते. त्यामुळं ना पटकन डब्बा बनवून देते साहेबांना आणि साहेब जसं त्यांच्या कामावरती गेले की मग पुन्हा झोपून जाते. आणि थोडंसं म्हणजे आळस आल्यासारखं होतो थंडीच्या दिवसामध्ये. आणि हे ना जवळजवळ प्रत्येकांसोबतच होतं. म्हणजे जे लेडीजना कामाला जाते ना त्यांना मात्र काम कंटिन्यू करावंच लागतं आणि म्हणजे पर्यायच नसतो. पण आता मी एक हाऊसवाईफ आहे, त्यामुळं ना घरातली कामं हे माझ्या मनावरची असतात. ते कधी उरकायची आणि किती वेळेमध्ये उरकायची हे सगळं माझ्या मनावरती असतं. त्यामुळे ना थोड्या वेळ झोपते मी आणि 6:30 ते 6:45पर्यंत पुन्हा उठते आणि मग कामाला सुरुवात करते. आणि आता ना मुलांची शाळा पण चालू झालेली आहे, त्यामुळं मुलाला डब्बा वगैरे बनवून देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं काम असतं. आणि तसं तर ना वैभवची शाळा काही म्हणजे सकाळची वगैरे नाही, म्हणजे 7ची शाळा वगैरे नाही त्याची. तर 10-10:30ला तो म्हणजे शाळेत निघतो. तर बराच वेळ असतो त्यानंतरही, म्हणजे उठल्यानंतर ना जरी मी 7ला उठले तरी बराच वेळ असतो पुढं. आणि तेवढ्या वेळेमध्ये मी डबा वगैरे बनवून घेते.
आणि त्यानंतर इथे बघा साहेब निघाले त्यांच्या जॉबवरती आणि पाऊस चालू होता तर मी त्यांना सांगितलं की रेनकोट घालून जावा, तरीसुद्धा त्यांना म्हणजे त्यांनी चेक केलंच नव्हतं बाहेर पाऊस चालू आहे ते. त्यानंतर मग जेव्हा ते दरवाजा ओपन केला आणि बाहेर बघितलं तर पाऊस चालू होता. मग त्यानंतर मग साहेबांनी इथे रेनकोट वगैरे घातला आणि साहेबांना ना रेनकोट छत्री वगैरे हे नेण्याचा ना खूप कंटाळा आहे. जर आपण इथे थोडंसं जरी उघाड पडला ना पावसाचा तरीसुद्धा मग साहेब मग रेनकोट वगैरे अजिबात घेऊन जात नाहीत, तसंच जातात. आणि ट्रेनचा प्रवास आहे त्यामुळं ना त्यांना जास्ती काही सामान वगैरे सोबत घेऊन जायचं किंवा आणायचा कंटाळा येतो. म्हणजे उदाहरणार्थ बॅग पण साहेब रोज घेऊन जात नाहीत. तर टिफिन जो आहे ना तो एका छोटीशी टिफिनची पिशवी आहे त्याच्यामध्ये ते टिफिन घेऊन जातात. बाकी बॅग वगैरे घेऊन जातच नाहीत ते. आणि आता इथे बघा साहेब गेल्याच्या नंतर अन्वी मॅडम लादी पुसत होती. तर खूप क्यूट आहे अन्वी. आणि म्हणजे ना घरी आलं ना तर मी काहीतरी काम करत वगैरे असलं ना तर बघते आणि डायरेक्ट तेच काम स्टार्ट करते ती. म्हणजे प्रत्येक काम शिकण्याची खूप हौस आहे तिला. आणि इतर टायमाला भरपूर मस्ती करते, काही ना काहीतरी असं करामती करत असते की ज्या क्यूट असतात. पण जसं मी रेकॉर्डिंग चालू केली ना, कॅमेरा व्हिडिओ शूटिंग चालू केली की पटकन तिला कॅमेरा दिसला की जाऊन कुठंतरी शांत बसते. आणि मी येडी आहे. आणि व्हिडिओ कर ना. आणि इथे ना रात्रीच्या गप्पांमध्ये ठरल्याप्रमाणे आम्ही ना माईला गार्डनमध्ये आणलं आहे. रात्री ना गप्पा मारता मारता तिला सांगितलं की झोका खेळतीस का, तर ती बोलली की हा मी माझ्या तरुणपणामध्ये भरपूर झोका खेळत होती आणि एकदम उंच झोका चढवत होते. ह्या तिच्या ना तरुणपणाच्या आठवणी ती सांगत होती. आणि त्यामध्येच ना मी मनामध्ये पक्कं केलं होतं की माईला उद्या गार्डनमध्ये घेऊन जायचं. आणि आज ना इथे गार्डनमध्ये आणल्याच्या नंतर माईला ना बराच वेळ झोका खेळायला सांगितला. आणि जेव्हा पण ना माई तिच्या तरुणपणातल्या आठवणी सांगत होती ना तेव्हा हे झोक्याचं जे आहे ते विशेष सांगायची. आणि जेव्हा हे झोक्याचा विषय निघायचा तेव्हा ती खूप आनंदी व्हायची. त्यामुळं ना तिला मुद्दामात झोका खेळायला आणलं होतं. आणि ती खूप खुश होती झोका खेळत खेळत, कारण की जुन्या आठवणी जाग्या झाल्या तिच्या. आणि आजकाल कुठं म्हणजे बायका झोके वगैरे खेळत असतात. तर अगोदरच्या जुन्या बायका कसं पंचमीला वगैरे झोका खेळायच्या, तर तसं आजकालचं काही नसतं. त्यामुळं ना कुठंतरी ते थांबल्यासारखं झालं होतं. पण इथे झोक्यावरती बसून ना ती खूप खुश झाली आणि तिला बराच वेळ इथे झोका खेळायला भेटलं. आणि इथे ना अन्वी मॅडमची पण मस्ती चालू होती. म्हणजे माईचं एका बाजूला मस्ती चालू होती आणि अन्वीची एका बाजूला मस्ती चालू होती. तर हिचं कसं असतं अन्वीचं की गार्डनमध्ये आलं ना तर एका खेळण्यावरती कमीत कमी फक्त 1च मिनटं बसणार ती आणि नंतर लगेच दुसरीकडे पळणार. म्हणजे कधी घसरगुंडी, कधी झोका, तर कधी काही म्हणजे पळत राहते इकडे तिकडे नेहमी. आणि म्हणजे थोड्या वेळसुद्धा एखादं खेळण्यावरती बसली थोड्या वेळसुद्धा बसत नाही ती. तर फक्त इकडून तिकडं असं नुसतं धावत राहते. आणि ना म्हणजे लगातार 2-3 दिवस पाऊस चालू होता. त्यानंतर आज थोडंसं उघाड पडलं होतं. त्यामुळे आम्ही इथे ना सगळेजण बाहेर आलो होतो आणि खूप छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. आणि ना माईला ना आल्यापासून ते फ्लॅटमध्ये बंदच होती ती, कारण की पाऊस चालू होता त्यामुळे तिला बाहेर निघायलाच भेटत नव्हतं. पण आज थोडासा पाऊस कमी झाल्यामुळं ना तिला बाहेर निघायला भेटलं आणि खूप खुश होती ती. तर आता इथे बघा अन्वी मॅडमचा ब्लॉग स्टार्ट झाला आहे. तर तिचं असंच असतं, कॅमेरा ऑन करायचा आणि इकडे तिकडे फिरवायचा, असा ब्लॉग असतो अन्वीचा. घातलेच रे ते बघू. अरे तोंड दाखव अगोदर मला. आणि ना संध्याकाळचा टाईम असल्यामुळे ना हवा एकदम छान चालू होती, थंडगार वातावरण झालं होतं. आणि त्यामध्ये मग आम्ही गार्डनमधून बाहेर निघालो, म्हणजे मी आणि माय.
गार्डनमधून बाहेर निघालो आणि त्यानंतर इथे गेटच्या इथे येऊन बसलो. आणि आज ना घरी जाण्याची काही घाई नव्हती. संध्याकाळ जरी झाली तरी आम्ही ना दिवसभर स्वयंपाक बनवला होता, म्हणजे पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवला होता. त्यामुळं निवांत चाललं होतं, इकडून तिकडं तिकडून इकडं आम्ही फिरत होतो. छान हवा लागत होती त्यामुळे. आणि काल ना मी चिकन बनवलं होतं, पण माईचं फेवरेट निघालं पुरणपोळी. तर आज ना मम्मीने पुरणपोळी बनवली होती. तर त्यामुळं सगळे निवांत बसलो आणि जेवायचंच फक्त बाकी होतं. आणि झोका खेळून खेळून थकल्यामुळे ना माई इथे येऊन बसली होती आणि खूप छान वाटत होतं तिला. आणि आमच्या तिघींच्या गप्पा रंगल्या होत्या, म्हणजे माझ्या, साईंच्या, आईच्या आणि माईच्या तिघींच्या गप्पा रंगल्या होत्या. त्यानंतर बाकीचे सगळेजण आले तिथेच. आणि त्यानंतर ना फायनली आम्ही घरी आलो आणि दुपारीच आम्ही स्वयंपाक सगळा बनवला होता. पुरणपोळी झालं, तर आमटी, कटाची आमटी आणि भात हे दुपारीच बनवलं होतं. आणि आता हिंडून फिरून आलो, दमलो होतो आणि त्यानंतर मग सगळेजण आम्ही जेवायला बसलो होतो. तर मम्मी थांबली होती दादासाठी, कारण की दादाला थोडासा उशीर होणार होता यायला. आणि जेवण वगैरे करून आल्याच्या नंतर इथे साहेब घरी आल्याच्या नंतर साहेबांनी इथे पलंग जो आहे तो पलंग खोलला पूर्णपणे, कारण की ना एक पलंगाची पट्टी निघाली होती, ज्यामुळे ना पूर्ण पलंग म्हणजे हे झाला असता, खराब झाला असता. तर साहेबांनी पूर्ण पलंग जो आहे तो खोलला आणि त्यानंतर त्या पट्ट्या व्यवस्थित म्हणजे फेविकोल वगैरे लावून व्यवस्थित स्क्रू वगैरे लावून सगळं पलंग जो आहे तो एकदम मजबूत ठीकठाक केला. आणि साहेबांचं कसं असतं, घरामध्ये काहीही कुठलंही काम असलं ना तर ते स्वतःच करायचं बघतात का, म्हणजे ते प्लंबिंगचं असू दे, इलेक्ट्रिशियनचं असू दे किंवा हे कार्पेंटरचं काम असू दे, हे सगळं म्हणजे ऑलराऊंडर आहेत साहेब कामामध्ये. आणि पलंग फायनली त्यांनी व्यवस्थित असा फिट केला. तर फ्रेंड्स, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच बस. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.